मोठी बातमी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंकडून युक्तिवाद सुरू आहे। आरोपींवर आज चार्ज फ्रेम होण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांच्याकडून युक्तिवाद केला जात असल्याची माहिती ही समोर येते। त्यामुळे आता या प्रकरणानंतर वाल्मिक कराड संदर्भात काही महत्त्वाची अपडेट, काही महत्त्वाची कारवाई पुढे कशा पद्धतीने केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर आरोपींवर आज चार्जशीट फ्रेम होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। या हत्येला 1 वर्ष उलटून गेलंय, तरीही मात्र अजूनही या सगळ्या प्रकरणाचा छडा अजूनही लागलेला नाहीये। या सगळ्या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेला वाल्मिक कराडवरती आता काय महत्त्वाची अपडेट, काय महत्त्वाची कारवाई केली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर सरकारी वकील बाळासाहेब कोल्हेंकडून या सगळ्या संदर्भातला युक्तिवाद केला जातोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसैन यांच्याकडून। आमिर, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे, काय अधिक माहिती? अंकिता, नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज 19 तारीख आहे। आज त्यांची चार्ज फ्रेम होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांचा युक्तिवाद चालू आहे। विशेष म्हणजे धनंजय देशमुख जे आहे त्या उपस्थित आहे। आरोपींचे आज तर चार्ज फ्रेम होण्याची दाट शक्यता आहे। विशेष म्हणजे आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन घुले हे वैद्यकीय कारणमुळे गैरहजर आहे। बाकीचे इतर आरोपी हे VC द्वारा तिकडे हाजीर आहेत न्यायालयात आणि हे युक्तिवाद चालू आहे। विशेष म्हणजे आता आपण जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी तर औरंगाबाद खंडपीठात ते तर अर्ज फेटाळण्यात आला होता। त्यानंतर आज चार्जशीट दाखल होणार का हे बघणं गरजेचं आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।